जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
हा विठ्ठल बरोबा तो हा माझा बरोबा तो हा विठ्ठल बरोबा तो हा माझा बाबा रवा बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरोबा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाते करेला भाविना प्रीती आले गोराचे वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती करेला भाविना करेला भाविना प्रीती पोटी भारवा पोटी पोटी भारवा हे त्याचे सर्व सोयी ऐसी कळवळाची जाते करेला भाविना प्रीती ऐसी कळवळाची जाते करेला भाविना हे ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना तुका म्हण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाते करेला भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाते करेला भाविना प्रीती हे तुका म्हणे माझे तुका संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती करेला भाविना
लाभ विनय करे लाभ
विठ्ठल
लेकुराचेही वाहे माऊलीचे चीत ऐसी कळवळ्याची जाते करिला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाते करिला भावीन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओ ऐसी कळवळ्याची जाती करिला भावीन प्रीती समजरन सरोजम सांद्रणीला बुदा जगननिहित पानी मंडलम मंडला तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या गुरुपदाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जैनचे गावी केला वास तयासे नसावे बुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस प्रदिक प्रदेशम विदिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
चराचरी कर कर करा तुम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी न तातो न माता न बंधुर न धाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अवीर ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं प्रीत्यार्त्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदम वंदे महापुरुषते चरणारविंदम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा वीन प्रीती. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरी मान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड झिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले पत्नीने हे माझा पती असा माझा मालक असा आपल्या पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले नवले आते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं वैरी असला म्हणून काय झालं तो देवाचा अवतारे तो देव माणूस आहे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी. जगद्गुरु तुकोबरा यांचा हा दिडक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संतांच्या हृदयाला आईची उपमा देऊन संत हे आईप्रमाणे भूमिका निभावतात याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला विठाला सर्वांना ज्ञात आहे
ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, अतिशय पुण्यवान व्यक्तिमत्व मातोश्री वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते ही माऊली आपल्यातून निघून गेली आणि या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या गीते परिवाराने आयोजित केलेला आहे। वैकुंठवासी सकाहारी गंगाराम गीते त्यांचीच धर्मपत्नी वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते दोन्ही व्यक्तिमत्व अशा कलियुगामध्ये सुद्धा अतिशय नियतीने आपलं जीवन जगून या जगाचा निरोप घेतला। आजच्या कलियुगात माणसं 50-60 वर्षाच्या वरती जगत नाहीत हो, पण जुनी माणसं कशी होती या दोन व्यक्तिमत्वाकडे पाहून कळतं। वैकुंठवासी सकाहारी गीते 106 वर्ष जगले आणि वैकुंठवासी मातोश्री ममताबाई सकाहारी गीते 103 वर्ष या ठिकाणी थांबले। निश्चितच त्यांचे संस्कार, त्यांचं राहणीमान या त्यांच्या वह्यावरून दिसतं। परमेश्वराने दोघांनाही भरपूर आयुष्य दिलं। कदाचित खूप मोठा परिवार आहे आणि या परिवारातल्या सर्वांसाठी काहीतरी करायचंय या भावनेने आयुष्यही दोघांना खूप मिळालं। आज वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते या माऊलीचं पुण्यस्मरण। गेलेली माणसं परत येत नाहीत, पण चांगली माणसं गेली तरी आठवणीच्या रूपाने जिवंत असतात। अशाच आठवणी वैकुंठवासी ममताबाई गीते या परिवारासाठी ठेवून गेले। संकटे आली, संघर्ष आला, पण ही माऊली कधी मागं सरली नाही। 11 मुलं, त्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले। गरिबीची परिस्थिती, एक पोरग हातात आहे, एक पोरग पोटात सुद्धा आहे, पण कष्ट कधी माऊलीने सोडले नाही हो, कायम कष्ट करत राहिली। पण ती सारखी पेटत राहिली, तेवत राहिली, प्रकाश देत राहिली। हृदयही तितकंच कोमल होतं। सगळ्या मुलांसाठी भरपूर कष्ट या माऊलीने केले। प्रेम, माया, आपुलकी, ममता, माणुसकी याची ज्या ज्या वेळी आठवण होईल ना, त्या त्यावेळी वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते यांची आठवण त्यांच्या मुलांना येईल। आमच्या आईने आमच्यासाठी खूप काही केलंय, आमची माँ आहे ना अखंड कष्ट करत राहिली। अशा आमच्या आईसाठी, तिच्या ऋणातून आम्ही कधी मुक्त होणारच नाही, पण तिच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानदानाचं कार्य घडावं म्हणून अट्टहासाने एवढा मोठा सोहळा आयोजित केलाय। पाहो, सुंदर मंडप टाकलेला आहे, सिस्टीम सुद्धा तितकी सुंदर आहे। परिसरातील सर्व वारकरी मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत व या सर्वच मुलांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत। 5 मुलं, त्यापैकी वैकुंठवासी देवराम सकाहारी गीते आज नसले तरी मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचंही स्मरण करूयात। मला वारंवार फोन करून, महाराज आमच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही यायचंय, वारंवार मला आठवण करून देत होते। ही सगळी मुलं श्री त्र्यंबक सकाहारी गीते, श्री पंढरीनाथ सकाहारी गीते, श्री सोपान सकाहारी गीते, श्री चांगदेव सकाहारी गीते या सर्व भावांपैकी मला वाटते मुंबईला महानगरपालिकेमध्ये 3 भाऊ चांगल्या प्रकारे काम करत समाजाची सेवा करत आहेत। निश्चितच आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करून त्या पदापर्यंत जाण्याचं कार्य या सर्व भावंडांनी केलं। मनापासून धन्यवाद। आईच्या पुण्याने चांगल्या ठिकाणी स्थिर सुद्धा ही सर्व भावंड झाली। मुली आहेत,
वैकुंठवासी जिजाबाई रामनाथ नागरे आज त्या नसल्या तरी त्यांचंही स्मरण होतं आहे. त्याचबरोबर सौ लीलाबाई छबुराव सानप, सौ मुक्ताबाई विष्णू सानप, गंगा भागीरथी नाराबाई अशोक वाघ, सौ मंदा मनोहर भाबड, गंगा भागीरथी नंदा सोपान काळे. माझ्या आयुष्यात जवळजवळ 15 वर्ष झाली मी कीर्तनं करतोय, पण एवढा मोठा परिवार माझ्या आयुष्यात मी पाहिलाच नाही हो. आणि एक सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर असा दिवस नसतो मला की पुण्यस्मरणाचं कीर्तन नाही. अगदी माऊली शपथ 10वा किंवा पुण्यस्मरण असतंच, पण आजपर्यंत एवढा मोठा परिवार असलेलं पुण्यस्मरण माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा करतोय खरंच. आणि सगळी भावंड एकत्र आहेत, एका माईची लेकरं होऊन एकामेकाचं सुखदुःख जाणून इथपर्यंतचा हा प्रवास. एक सांगू, वैकुंठवासी सकाहारी गंगाराम गीते 106 वर्ष जगले. वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते 103 वर्ष जगले. जास्त जगले याचं एकच कारण, माझी लेकरं एकत्र सुखाने नांदतायत, एकत्र राहतायत, एकामेकीचं सुख जाणून घेतायत, म्हणून एवढा वर्ष ते जगले. अरे जर भाव एकामेकीशी भांडायला लागले ना, ते मायबाप जास्त काळ नाही टिकत. मुलांची भांडणं पाहून खचत 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 या जगाचा निरोप घेतात, पण ही भावंड तितक्याच प्रेमाने एकोप्याने राहिली. त्याचा परिणाम सुखाचा संसार पाहत या माऊलीने 103 वर्ष जगून या जगाचा निरोप घेतला. सर्व मुलांना त्या मातेचं दुःख सहन करण्याची ताकद मिळो. आपल्या घरातली व्यक्ती आपल्याला सोडून गेले ना, तिची आठवण येते. आणि आईची जागा कोणी घेत नाही हो. कोणी म्हणत असेल आहेत की 1000 लोक, काय एक व्यक्ती गेली म्हणून झालं. अरे ती एक व्यक्ती गेली, पण त्या एका व्यक्तीची जागा ते 1000 लोक घेऊ शकत नाही. तेच तितकं सत्य आहे, हे सुद्धा तितकं सत्य आहे. त्या एका माईची जागा ते 1000 जण घेऊ शकत नाही, कारण आई ती आई असते बाबांनो. ती गेल्यानंतर खूप दुःख होते. एकाची आई गेली, आई वडिलांसाठी त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांचं स्मरण अखंड आमच्या समोर राहावं. प्रत्येक क्षणाला त्यांची ओढ आमच्या जीवनामध्ये असावी याची जाणीव ठेवून या सर्व मुलांनी एक आदर्श उपक्रम केलेला आहे. आई वडिलांसाठी मंदिर बांधून आई वडिलांची मूर्ती स्थापना त्या मंदिरामध्ये केलेली आहे. या सर्व भावंडांसाठी, या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खरंच दृष्ट लागायसारखं उपक्रम आपण आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. ज्या ज्या वेळी याल ना, त्या मंदिरामध्ये जाल, आई वडिलांच्या त्या मूर्तीकडे पाहाल, खरंच तुम्हाला त्यांच्या कष्टाची जाणीव येईल. आणि चालताना खूप चांगल्या मार्गाने चालावं याची जाणीव तुम्हाला कळेल. वडील नेहमी सांगायचे, बाबांनो खोटं बोलायचं नाही, चुकीच्या मार्गाने चालायचं नाही, कुणाला लोबडायचं नाही, गावाचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं नाही, वारंवार आपल्या लेकरांना सांगायचे. खरंच चांगले होते म्हणून मंदिर झालं. मेल्यावरही किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. ऐका 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 ऐका, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असा, तिथं चांगलं काम करा. जिवंत असताना लोक मतं देऊन निवडून देतील, पण मेल्यानंतर लोक तुमची समाधी बांधतील. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असा, त्याही ठिकाणी चांगलं काम करा. जिवंत असताना लोक पाया पडतील, पण मेल्यानंतर लोक निश्चित तुमची समाधी बांधतील. ऐका ऐका ऐका, तुम्ही व्यावहारिक क्षेत्रामध्ये असा, तिथंही चांगलं जीवन जगा. मेल्यानंतर लोक तुमच्यासाठी मंदिर बांधतील, तुमच्या मूर्तीची स्थापना करतील, तुमच्या मूर्तीची स्थापना करतील. आणि असं जीवन वैकुंठवासी सकाहारी गीते आणि ममताबाई गीते यांनी जगलं, म्हणून आज त्यांच्यासाठी मंदिर आहे, त्यांच्यासाठी मूर्तीची स्थापना आहे.
म्हणून मनापासून या सर्व परिवारांना धन्यवाद. 17 नातू आहेत, 24 नाती आहेत आणि 135 लोकांचं हे कुटुंब आहे. खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आईची आठवण कधी जीवनामधून जात नाही. हे दुःख सहन करण्याची ताकद या परिवाराला मिळो एवढीच सद्भावना व्यक्त करतो. अगदी थोडा वेळ मी बोलणार आहे. 12 वाजता बरोबर मी थांबणार आहे. एकही मिनटं पुढं जाणार नाही. सर्व अंगाचे कान करून या ठिकाणी ऐकायचं आहे. कीर्तन समरंगणामध्ये मला साथ करणारी सर्व माझी जीवाभावाची ही महाराज मंडळी या परिसरामध्ये आल्यानंतर सगळी ही गोड गळ्याची गोड साथ करणारी मंडळी या ठिकाणी माझ्याबरोबर असतात. या ठिकाणी माझे मित्र आदरणीय हरिभक्त परायण तानाजी महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड साथ मला करत आहेत. आणि माझे नावकरी आदरणीय नवनाथ महाराज गडाख गोड चाली लावतायत आणि आवाजही पहाडी आवाज आहे. नवनाथ महाराज गडाख यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर आत्ताच मध्ये एका कीर्तनाला आम्ही दोघं एकत्र होतो. आदरणीय किसन महाराज काकड स्वतः कीर्तनकार आहेत महाराज. आणि पण या परिसरातला कार्यक्रम असू द्या, मोठ्या अंतकरणाने माझा परिसर आहे. परमेश्वराने मला जन्म दिला आहे. कीर्तनकार असलो म्हणून काय झालं असेल तिथं महाराज टाळ घेऊन अगदी नम्रपणे उभे राहतात, कीर्तनाला साथ करतात. माझ्या किसन महाराज काकड यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद. परिसरातील सर्व महाराज मंडळी, विश्वनाथ महाराज नवले या ठिकाणी महाराजांनाही मनापासून धन्यवाद. त्यांची वारकरी शिक्षण संस्था अर्थातच माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी किती छोटी छोटी बाळं येतो पण किती गोड या ठिकाणी पावलं खेळत आहेत. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तिन्ही अनिल महाराजांची माझी त्या मागच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली. स्वतः कीर्तनकार आहेत बाबा. खूप गोड व्यक्तिमत्व. महाराजांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अनिल महाराज आपणही वेळातला वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पखवाज वादनासाठी गिरीश महाराज अतिशय गोड साथ मला करत आहेत. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आदरणीय सुरेशजी महाराज शिंदे दोन्ही मृदुंगवादक अप्रतिम या ठिकाणी वादन करत आहेत. आपण सर्वांना मनापासून धन्यवाद. सगळी परिसरातील जाणकार मंडळी, माता माऊलींची संख्या जास्त आहे, पुरुष मंडळींची संख्या भरपूर आहे. अगदी थोडा वेळ मी बोलणार आहे. सर्व अंगाचे कान करून ऐकायचं. या परिसरामध्ये आल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये गाजलेली सिस्टीम म्हणून ओळखली जाते अशी सिस्टीम जवळजवळ 2-3 कीर्तनाला या ठिकाणी माझ्या आहे. अमोलजी गीते, वा वा वा. अमोल दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. खूप गोड सिस्टीम आहे. 2-3 कीर्तनाला माझ्या साथ त्यांची झाली. खूप सांगायची गरजच नाही. अगदी जिथल्या तिथं पाहतात ते. मनापासून धन्यवाद. शूटिंगवाले सर्वात तुम्हाला मनापासून धन्यवाद. सेवेला सुरुवात. विठाला विठाला अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. तो मिळत नाही बाबांनो. जीवनामध्ये काही मिळेल पण हे शरीर परत परत मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. जगातली कोणतीही गोष्ट परत परत मिळेल पण हा मानवी देह परत परत मिळत नाही बाबांनो. योगायोगाने मिळाला. काय योग साधला जन्म तुला लाभला. कोण देव पावला नरदेह लाभला. नरदेह लाभला. योगायोगाने मिळाला हो. ऐका ऐका ऐका. पण तो कायमचा कुणाला मिळाला नाही. एक ना एक दिवस जावा लागतं बाबांनो. कुणी कितीही मोठा असू द्या. जन्माले बाळ त्याची वाट
पाहे का ज्याने देह धारण केलाय या देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोळ्या ना म्हणून हे धनंजया जिया परी आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चल पड़ा कोई बंदा जंजीर देव लोकांना इथं थांबता आलं नाही भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का वो साथ देती नहीं वो किसी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का देह जानार देह जानार देह जानार देह जानार यासी काळबा खाणार कोणी कितीही मोठा असू द्या मृत्यूने कोणाला सोडलं ना येथे उरणाई आले अवतार पामर जीवकी नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती अरे देव लोकांना इथं थांबता आलं नाही आपण सामान्य माणसं मृत्यूने कोणाला सोडलं नाही मृत्यू आल्यावर शरीर काचत ठेवा नाही तर आयुष्य ठेवा ऐका ऐका वैकुंठवासी ममताबाई गीते या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त किती काळजी घ्या तुला काही बाजत करले तुला काही हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली वैकुंठवासी ममताबाई सकाहारी गीते या पुण्यवान मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त आलात ना एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा मृत्यूने कोणाला सोडलं ना कोणी कितीही मोठा असू द्या मौत सबको आनी है कौन इससे छूटा है अरे तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है मौत ने जमाने को ये समा दिखा डाला कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला याद रख सिकंदर हौसले तो आली थे अरे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे
दोनों हात खाली थे. कोणाला इथं थांबता येत नाही बाबांनो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, जी गोळी माझ्या हृदयाला लागेल तो रंग या जगामध्ये ठेवणार नाही म्हणणारे, पण मृत्यू आल्यावर जावा लागलं. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब निवडून आले. अख्खा महाराष्ट्र सत्कार करण्यासाठी तयार होता, हार घेऊन तयार होता. पण सत्कारासाठी घेतलेले हार अंतयात्रेवर व्हावा लागले, अंतविधीवर व्हावा लागले. 150 वर्ष जगणार मी, 150 वर्ष जगणार म्हणणारा मायकल जॅक्सन. 15 डॉक्टर होते सेवेला. दिवसातून 4 वेळा शरीर चेकअप केल्या जायचं. पण मृत्यू आल्यावर कोणाला सोडत नाही. वयाच्या 51व्या वर्षी या जगाचा निरोप घ्यावा लागला, जावा लागलं बाबांनो. हे शरीर उसनं मिळालंय बाबांनो, ते कोणाला कायमचं ठेवता येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना ये दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम ना आएगी दौलत ना ताकत. छोड़ कर तेरी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा. कोणी कितीही मोठा असू द्या, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. ऐका 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 ऐका. गरीबाची गाडी वेगळी असेल, श्रीमंताची गाडी वेगळी असेल. गरीबाचं घर वेगळं असेल, श्रीमंताचं घर वेगळं असेल. गरीबाची कपडे वेगळे असतील, श्रीमंताची कपडे वेगळे असतील. गरीबाचं राहणीमान साधा असेल, श्रीमंताचं राहणीमान उच्च असेल. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी कोणी गरीब असो, कोणी श्रीमंत की कोणी फकीर, स्मशानात गेल्यावर तिथं गेल्यावर हातरून सर्वांसाठी एकच आहे. त्या हातरुणावर सगळ्यांना एक दिवस झोपायचंय. ए मौत तेरे इरादे नेके, गरीब अमीर फकीर, सबके लिए बिछाना एक है, सबके लिए बिछाना एक है, सबके लिए बिछाना एक है. मृत्यू पासून कोणाला सुटका नाही. तुला काही भाजत करले, तुला काही भाजत करले, तू लाग करे रखवाली. कोणी कितीही मोठा असू द्या, मृत्यूपासून कोणाला सुटका नाही. पण मृत्यू यायच्या अगोदर संत म्हणतात सावध व्हा, असं कर्म करा, असं कर्म करा. तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी कुणीतरी पुण्यस्मरण साजरं केलं पाहिजे. तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी कुणीतरी मंदिर बांधलं पाहिजे.
तुमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना केली पाहिजे हो. इतकंही वाईट जगू नका. आपल्याच लोकांनी म्हणावं कधी हा मरतोय. संत म्हणतात कीर्ती मागं ठेवा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसे करनी कर चले कर चले कर चले ऐसे करनी कर चले कि हम हंसे जग रोए सदरिया सदरिया जब हम पैदा हुए जग हंसे और तुम रोए ऐसे करने कर चले कि जग रोए और तुम हंसे. रोता रोता तो आया था बंदे जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए काम कुछ ऐसा जग में करता जा. ऐका ऐका थोडा वेळ माझा राहिलाय. मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. मृत्यू येणार आहे पण असा मृत्यू आला तर काय अर्थ नाही. काहीतरी मागं कीर्ती राहिली पाहिजे. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करावं. मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे. जन्म घालून ये वाया मानवाची उत्तम काया. चांगला जन्म मिळालाय म्हणून कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ पण कुणाची झोपडी जाळू नका. ऐका ऐका 2-3 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. कर्माचा सिद्धांत तुम्हाला सांगतोय. कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ पण कोणाची झोपडी जाळू नका. कोणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू पण कोणाच्या घरात अंधार करू नका. कोणाच्या वाटेतली फुलं होता येत नसेल तर नका होऊ पण कुणाच्या वाटेतला काटा तरी होऊ नका. कोणाला जखम झालेली असेल मलम लावता येत नसेल तर नका ना लाव पण त्याच्यावर मीठ मिरची तरी नका ना चुळू. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू पण कुणाचं वाईट करू नका. इथून गेल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही म्हणसाल मी चर्मणी तसलं नाही चालत वरती. तुम्ही कुणी असा पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. तुम्ही अंधारात करा नाही तर उजाडात करा. प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता होणार. मग काय उत्तर देता होशील तू. देव सगळं पाहतो. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेले लोक म्हणले ये आंधळ्या उठला नाही की निघाला मंदिराकडं. अरे तुला काय देव दिसणार आहे का. तुला मंदिर दिसणार आहे का. मंदिराचा कळस दिसणार आहे का. पायऱ्या दिसणार आहेत का. आंधळ्या व्यक्तीने सांगितलं मला चांगलं माहिती आहे मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. मला देव दिसणार नाही मंदिर दिसणार नाही मंदिराची पायरी दिसणार नाही मंदिराचा कळस दिसणार नाही मूर्ती दिसणार नाही पण मी मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिर पाहायला मंदिरात येत नाही. मी कळस पाहायला मंदिरात येत नाही. मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलं माझ्या देवाने पाहावं म्हणून रोज मंदिरात येतोय. म्हणून रोज मंदिरात येतोय. अरे
म्हटलं देव सगळं पाहतोय म्हणून चांगलं कर्म करावं. आज तुम्ही एखाद्याला रडवा, उद्या तुम्ही रडणार. आज तुम्ही एखाद्याला फसवून एखादी गोष्ट घ्या, तळतळाटाने एखादी गोष्ट घ्या, एखाद्याला रडवून तुम्ही एखादी गोष्ट घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळ कोंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि तळतळाच्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा का वेळ आली, पसारा आणि पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे. कोणाला चुका माणसं साथीला आहेत. माझे किसन महाराज, नवनाथ महाराज, तानाजी महाराज, सगळी गोड मंडळी आहेत. मनापासून तुम्हा सर्वांना गोड साथ करताय. थोडा वेळ अगदी महाराजा पुढे अजिबात जाणार नाही बरं का. लक्ष देऊन ऐका 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 ऐका. हा कर्माचा सिद्धांत सांगतो. 2 मिनिटं. तुम्ही काहीही करा, ते तुम्हाला भोगावं लागणार. आज तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करा, उद्या तुमच्याविषयी वाईट विचार होणार. 3 चोर चोरी करायला निघालेले. किती? बोला बोला बोला. लाडक्या बहिणींनो बोला. तुम्ही काय साध्या माणसाच्या बहिणी आहेत का? मुख्यमंत्र्याच्या ते बी लाडक्या. हप्ता मिळालाय ना? इकडे लक्ष द्या. हा 3 चोर चोरी करायला निघालेले. किती किती? 3 चोर. पण तिघांनी विचार केला 3 तिघड आणि काम बिघड, आणखी कोणतरी बरोबर घेऊया. रात्रीची वेळ 12 वाजता समोरून 2 तरुण चालत येत होते. ह्या तिघांनी विचार केला त्या दोघांना घेतले तर आपली ताकद वाढेल. मोठ्याच्या घरी, शेटजीच्या घरी दरोडा टाकायचा आहे. ह्या तिघांनी त्या दोघांना विचारलं येत आहे आमच्या बरोबर? त्या दोघांनी विचार केला की असंही आपण फिरतोय, गेलो तर थोडा वाटा तरी मिळेल. चला निघाले 5 जण चोरी करायला. आले, एका शेटजीच्या घरावर दरोडा टाकला. खूप मोठं धन त्यांना त्या दिवशी मिळालं. ते धन घेऊन वाटे करण्यासाठी जंगलामध्ये आले. वाटे करायला बसले, पण तेवढ्यात 5 जणांपैकी एक जण बोलला वाटे तर 5 होणारच आहेत. पण सगळं चाललंय ते कशासाठी चाललंय? पोटासाठी. सायंकाळपासून आपण काहीच खाल्लं नाही, आधी पोटाची सोय करूयात मग वाटे करूयात. हे 3 जण म्हणले आम्ही सिनियर चोर आहेत, तुम्ही ज्युनियर आहेत. तुम्ही दोघं नवीनच आलाय, काहीतरी खायला घेऊन या. आम्ही काय पळून जाणार नाही, आमची नावं आहेत तुमच्याकडं. ते दोघं खायला आणायला गेले. पण या तिघांचा इथं धनाकडं पाहून बुद्धीमध्ये विचार बदलला. आजपर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या, एवढं धन कधीच मिळालं नाही. ही दोघं आली, एवढं मोठं धन मिळालंय. वाटे किती होणार आहेत? 5. काय आपल्या वाट्याला येणार आहे? पहिल्यासारखे 3 असतो तर 3च वाटे झाले असते. तेवढ्यात एक जण बोलला अरे मग काय अवघडे, खायला आणायला गेले तर आले आले संपून टाकायचं जागच्या जागेवर दोघांनाही. पहिल्यासारखं आपण 3च राहील. ठरलं तिघांचंही. आले आल्या त्या दोघांना जीव मारायचं. मी कर्माचा सिद्धांत सांगतोय. आज तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करा, उद्या तोच विचार आपल्यापर्यंत येणार आणि तसंच आपलं होणार. तिघांनी विचार केला या दोघांना आल्या आल्या मारायचं. झाला विचार. हे जे दोघं जेवण आणायला गेलते रात्रीच्या 2 वाजता, हॉटेल काय चालू नाहीये, एक हॉटेल चालू होतं, तिथंही जेवण तयार नव्हतं. बरणीमध्ये लाडू होते. चला म्हणले लाडू तरी पोटाला आधार घेऊयात. लाडू घेतले आणि येत होते. इकडे या तिघांचा विचार झाला होता. ऐका 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 सोनोशीकर, तिघांचा विचार झाला
दोघांना जागच्या जागेवर मारायचं, असा विचार इकडं झाल्या झाल्या त्या दोघांच्या मनामध्ये तिकडं विचार आला. कर्माचा सिद्धांत सांगतोय. अरे आजपर्यंत असंच फिरत होतो, पहिल्यांदा चोरी करायला आलो, एवढं मोठं धन मिळाले आणि वाटे किती होणार आहेत? 5. आणि काय आपल्या वाट्याला येणार आहे? ते 3 नसतील तर 2च वाटे होतील, आपली भरभराटी होईल. काय करायचं काय करायचं? ही दोघं म्हणले मारून टाकू त्या तिघांना. पण मारायचं कसं? एक जण म्हणला काय अवघड आहे, लाडू घेऊन चाललोय, त्याच्यामध्ये जहरी विष टाकू, आपण खायचं नाही, त्यांनाच खायला जायचं, मरून जातील आपसूक. त्या लाडूमध्ये जहरी विष टाकलं. ते विष टाकलेले लाडू घेऊन आले. इकडं तिघांनी मारण्याचा विचार केलाच होता. दोघं आल्या आल्या अंगावर तुटून पडले. ते तिघं दोघांना जागच्या जागेवर संपून टाकलं. लाडू तिथंच पडले होते. वाटे करायला बसले. वाटे करता करता एक जण म्हणला अरे वाटे तर होणारच आहेत, अगोदर लाडू खाऊन घेऊ. लाडू खाली, त्याच्यामध्ये जहरी विष होतं. जागच्या जागेवर तिघांचाही प्राण गेला. 5 जण गेले, धन तिथंच राहिलं. मला हे सांगायचं या उदाहरणावरून, जसा विचार तुम्ही समोरच्या बाबतीत करणार तसाच विचार आपल्या बाबतीत एक दिवस येणार. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. आणि म्हणून कोणाला त्रास देऊ नये, कोणाला लुबडू नये. माझं कीर्तन आहे समाज प्रबोधन परस्थान. काय आपलंय हो, काय आपलंय? अरे जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरी ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. काय जन्माला येताना घेऊन आलतो आणि काय घेऊन जाणार आहे? मग काय कुणाला फसवायचं, का कुणाला लोपडायचं? आयुष्याच्या शेवटी जर तुम्हाला कोणी विचारलं ना की तू जीवनामध्ये काय कमवलंस, हसून उत्तर देता यावं. 2 पैसे कमी कमवले, गरजा कमी ठेवल्या, पण मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला लुबडलं नाही, मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला फसवलं नाही, मोठं व्हायचं म्हणून मी कुणाशी गद्दारी केली नाही, मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला धोका दिला नाही, हे जर उत्तर तुमच्याकडे असेल ना तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची कीर्ती मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. मरणाचं समाधान आपल्याला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मरणाही आधी राहिलो मरोनी, आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोळा अनुपम्य. सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला. कार्याला जीवनाला देहराईला, कार्याला जीवनाला देहराईला हो, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला रे, सोहळा स्वतःचा. सांगा सोहळा स्वतःचा कुणी पाहिला. आज वैकुंठवासी ममताबाई गीते, आज माझ्या लेकरांनी आम्हा पती पत्नीसाठी मंदिर बांधलंय, आमच्या मूर्तीची स्थापना केली. खरंच आमच्या मरणाचा सोहळा झाला. आपल्या मरणाचा सोहळा व्हायला पाहिजे. जन्म मृत्यूची आज सोहळी, सोहळा म्हणलंय, तो सोहळा झाला पाहिजे. असंच जीवन जागा. म्हणून संत आपल्याला जागे करतात. संत आपल्याला सांगतात, बाबांनो जागा. जोगी जोगी जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते, जोगी जग जोगी जाग जाग बोलते, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते. आ जागता जगदेव राखा काही भाव, अवघा चंद्रपाळ पूजावा सगळा जोगी.
बोलते जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जाग जाग बोलती संत आपल्याला जागे करतात. उठा जागेवारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या क्षण भंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा सावध संत म्हणतात सावध सावध सावध. जशी आई मुलाला सांगते पोरा ए बाळा या रस्त्याने जाऊ नको बरं का लय काटे पडले. आता जागा आता जागा आता जागा 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 आता जागा जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईंनो जागा. मला हे सांगायचं संत जाग करतात. थोडा वेळ माझा राहिलाय बरं का ऐका. आई पोराला सांगते बाबा त्याच्या संगतीत राहू नको बरं का वाईट मार्गाला जाशील. आई लेकराला जाग करते. कधी कधी चुकला तर कधी मारते सुद्धा. हे तो वर्मासे माऊलीचे हाती हानी मारी प्रीती हितासाठी हितासाठी जे जे लागल ते पोरासाठी करते. कधी मारते कधी रागवते कधी वाईट सुद्धा बोलते कधी प्रेमही करते पण सगळं हितासाठी. संत सुद्धा समाजावर प्रेम करण्यासाठी सगळं समाजाचं सहन करतात. किती त्रास देऊ द्या. कधी कधी पोरग ऐकलं नाही तर आई म्हणते बाबा तुझ्या पाया पडते पण त्या मार्गाला जाऊ नको. कधी कधी संत हात जोडून सांगतात लागून या पाया विनोवे तो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. नामस्मरणच हे तुमचं सार्थक करणारं या कलियुगातील परमोच्च साधन आहे. ते नामस्मरण करा. संत सांगतात हिताचं समाजाच्या. कधी कधी आई शिव्या देऊन सांगते बाबा तुला कळत नाही पण चांगलं होणार नाही आईचं ऐकनास. कधी कधी रागून बोलते. संत सुद्धा कधी कधी रागून बोलतात. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. याचाच अर्थ पोराचं चांगलं व्हावं म्हणून आई कधी रागवते कधी प्रेम करते सगळं मुलाचं सहन करते. संत सुद्धा समाजाचं चांगलं व्हावं म्हणून कधी कधी रागवतात कधी प्रेमाने बोलतात कधी पाया पडतात. पण कशासाठी हितासाठीच. आई लेकराचं हित वाहते तसे संत समाजाचे हित वाहतात. अभंग
गुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फक्त 10 मिनिटं माझे राहिले तर आई काय असते ते सांगतो, लक्ष देऊन ऐका. आईचीच उपमा का दिली संतांना? कारण माय ती माय असते. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे काय असते? घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असते. असतो तोपर्यंत ते जाणवत नाही, गेल्यावर मात्र पळायला रान उरत नाही. आई असतो एक धागा, वातीला उजड दावणारी समयेतली जागा. अरे घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, पण विजून गेल्यावर सैरा वैरा पळायला खबी पडतं रान. ऐका वैकुंठवासी ममता आई गीते या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त काय असते माय. जात्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई तसंच देऊन जाते काही, जीवाचं जीवाला कळावं असं जाते ठेवून काही. आई हृदयाची हाक, आई निशब्द जाग, आई गुज अंतरीचे, आई नाव परमात्म्याचे, आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी. ऐका ना, आई लंगड्याचा पाय, आई सत्यत्वाचा न्याय, आई दुधावरची साय, आई लेकराची माय, आई लेकराची माय. त्याची आई गेली त्याला विचारा किती दुःख असतं. ऐका ऐका ऐका, तिची जागा कोणी भरून काढत नाही हो, कारण ती माय असते, ती माय. चारामुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य बघुनी जीव व्याकुळ होई. ए आई, तू गेल्यावर आम्ही आई कुणाला म्हणू? कारण आई घरी न दारी. आज ही लेकरं म्हणत असतील आमची आई गेली. एकाची आई गेली, अंगणात आला, त्याला कुणीतरी सांगितलं मेल्यावर लोक चांदण्या होतात. तो रोज चांदण्या पाहायचा, एखाद्या चांदणीकडे पाहून बोलायचा, ए आई कुठेस ग तू? आई बोलू तुला? आई हिरवळच दाखवायची नव्हतीस तर बी कशाला पेरलंस? आई फुलांचा सुगंध घ्यायचा नव्हता तर वेलीला पाणी का घातलंस? आई चंदनासारखं जिजायचं होतं तर लाकूड व्हायचं होतं, सजीवश्री का झालीस? आणि आई तुझ्यासारखं प्रेम लावणारा आता कोणी नाही ग. असं आम्हाला सोडून जायचं होतंस तर आमची आई का झालीस? पण जावा लागतं, हा सृष्टीचा नेम आहे बाबांनो. पण तिची जागा कोणी भरून घेत नाही. महिला मंडळ ऐका ऐका, किती आईचं प्रेम असतं. तुमचं लग्न होतं, आज या सगळ्या मुलींना आठवण येत असेल. लीलाबाई, मुक्ताबाई, नाहराबाई, मंदाई, नंदाताई, सगळ्यांना आठवण येत असेल. महिला मंडळ तुमचं लग्न होतं, तुम्ही सासरी जाता, कोणती आई म्हणते का तिकडून चांगल्या साबणी आणा, चांगल्या साड्या तिकडून आण? कधीच म्हणत नाही. माय म्हणते लेकी उभ्या उभ्या येऊन जा, तू आनंदी आहे एवढं फक्त ऐकू दे. सासरला गेलेल्या मुलीसाठी आईचं अंतकरण उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तिथं बाई झाला असेल उन्हाचा कहार, पण इथे आंबराही पिकले असे फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान पेटला असेल, रोज रोज चटणी भाकर जीव विटला असेल, तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. रात्रंदिवस काम धंदा तुला विसावा बी नसल, लंबे लंबे केस तुझे गुंता झाला असेल, माईच्या हाताने नाहून जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तुला वाटल आईने कशाला बोलवलं, पण ऐक, तू आल्यानंतर आनंदाने हसू, आनंदाने रडू, सुख दुःख सांगून या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चुडा लिहून जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. माय ती माय असते बाबांनो. सगळं सहन करते पोराचं, सगळं सगळं, पण शाप कधी देत नाही हो. संत तसेच असतात. कसे असतात एक उदाहरण सांगतो, माझी सेवा समाप्त करतो. ऐका ऐका. आज लाखोनी गर्दी आहे इंद्रायणीवर स्नानासाठी, पण त्याच इंद्रायणीवर एक काळ असा होता माऊलींना स्नानाची परवानगी नव्हती.
एक दिवस माऊलींनी पंचा पाठीवर टाकला आणि स्नान करण्यासाठी इंद्रायणीच्या काठावर आले, पंचा काठावर ठेवला आणि आतमध्ये पाण्यामध्ये उतरली. हेच आळंदीच्या विद्वान शास्त्रींनी पाहिलं. कोणतरी पोरग स्नान करतंय. आवाज दिला, कोण आहे इंद्रायणीमध्ये? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञाना. कोण? संन्याशाचा कार्टा. काका, का मला असं बोलता हो तुम्ही? कशाला आलास इंद्रायणी भाटवायला? काका, लाखो जणांना पुनीत करणारी ही गंगा आमच्या लहानग्याच्या स्पर्शाने बाठल तरी कशी हो? मला उलट बोलतोस? बाहेर हो पाण्याच्या बाहेर काढलं. मला उलट बोलता? एवढी तुमची मजल? सप्राक मारली कानाखाली. काका, आम्ही नाही येतो स्नानासाठी. आज इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली काका, म्हणून आलो काका, म्हणून आलो. परत यायचं नाही. नाही येणार काका, कधी कधी येणार नाही. चालता हो. माऊली निघाले. तेवढ्यावरच ते शास्त्रीजी थांबले नाही. 10-12 पोरं तिथं खेळत होती. पोरांना आवाज दिला, ए पोरांनो, अरे बघता काय, हा संन्याशाचा कार्टा इंद्रायणी बाटवायला आला होता, धरा त्याला मारा. 10-12 पोरं अंगावर लोटली. कोणी मागून यायचं, पाठीत लात घालायचं. कोणी लात मारली पाठी मागून म्हणून मागं पाहायचं माऊलींनी. समोरून येऊन कोणीतरी पोटात लात घालायचं, कोणी अंगावर चिखल टाकायचं. पोरांनो, काय माझा अपराध मला मारताय? मी इंद्रायणीवर स्नानासाठी आलो म्हणून नका मारू पोरांनो. खरंच सांगतो तुम्हाला, पुन्हा जर हा ज्ञान्या इंद्रायणीवर दिसला ना, बुडवू मारा. पण एक वेळेला मला सोडून द्या, माझ्या आईकडे जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. एवढा समाजाने त्रास दिला. माझ्याकडे वेळ नाही तर भरपूर हा प्रसंग रंगवला असता. शेवट घ्या माऊलींचा. एक हात निवृत्तीदाताने धरला आहे, एक हात पांडुरंगाने धरला आहे. समाधीला बसवलंय माऊली. काय मागायचं नाही, मागा ना काहीतरी. माऊली म्हणू शकत होते, ज्यांनी माझ्या मायबापाला आत्महत्या करायला लावली, देहांत प्रायचित घ्यायला लावलं, त्यांचं वाटोळं होऊ दे. ज्यांनी मला इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, त्यांचं वाटोळं होऊ दे. माऊलींनी काय मागावं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाणो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे त्रास दिला तरी त्या समाजाचं चांगलं व्हावं. आईसारखी भावना, आईसारखं हृदय ही जातच अशी आहे. जशी आई लेकराचा कळवळा वाहते, संत समाजाचा कळवळा वाहतात, ती जाते, वेगळी नाय.
नाती करी लाभावी न प्रीती. जगातली सगळी नाती आहेत तुमच्यावर प्रेम करतात, पण आई एक असं नातं आहे. ऐका ऐका, 5च मिनिटात थांबतो बरोबर. हा, पुरुष मंडळी तुम्ही कामाला जाता, संध्याकाळी घरी आल्यानंतर बायको असेल तर बायको म्हणेल आज किती कमावलं. मुलं असतील तर बाबा माझी गोष्ट आणायला लावली ती आणली का. रात्रीच्या 2 वाजवते तुम्हाला यायला. तुमची आई जर जिवंत असेल ना, 2 वाजेपर्यंत माझं लेकरू जेवलं नाही म्हणून पोटात अन्नाचा तुकडा खात नाही. किती वय होऊ द्या पोराचं, 50 वर्षापेक्षा जास्त असू द्या, पण माझं लेकरू बाहेर गेलंय म्हणून माय जेवत नाही. रात्रीच्या 2 वाजता दरवाजा वाजल्या दरवाजापर्यंत पळत जात, दरवाजाकडून लेकरा ताट वाढले जेवून घे म्हणणारी माय असते, आई असते. ती आई गेल्यावर पुन्हा तेवढं प्रेम करणारा कोणी भेटत नाही. करी लाभावीन प्रीती, सगळं सहन करते, पोटी भार वाहे त्याची सर्व सोयी साई. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करा. 5 मिनिटात बरोबर थांबतो. वा 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 वा, हीच खरी श्रद्धांजली. वैकुंठवासी ममता आई गीते, ममता आई सकारी गीते यांच्यासाठी टाळी. एकदा एक धन्यवाद. वैकुंठवासी ममता आई सकारी गीते, या माऊलीच्या आत्म्याला समाधान होत असेल. वर्ष झालं तरी माझ्यासाठी टाळी, माझ्यासाठी भजन, माझ्यासाठी कीर्तन. धन्यवाद धन्यवाद. विठोबार खोमाई फक्त 2-3 मिनिटं तुमचे घेतो, समारोप करतो. लक्ष देऊन सगळे ऐका, सगळे शांत राहा. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साई. आई गेल्यानंतर लेकरं पोरकी होत असतात. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई वाचुनी पोरवे गडी, नाती तुटली पार. आईचा मावळला माय ती माय असते. 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. फक्त लक्ष देऊन ऐका, सगळे शांतते. किती सहन करते आपल्या लेकरांचं. ममता आईने 11 मुलं, संकट संघर्ष आला पण मागं नाही हो सरली. एवढंच कमी म्हणून भाऊ वारला, त्याची सुद्धा लेकरं
आपल्याकडं सांभाळायला आणले. काय मोठ्या अंतकरणाची माऊली होती हो. ऐका ऐका ऐका, सगळं सहन करते ती, सगळं सहन करते. ऐका, गरीब कुटुंब होतं, गरीब कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको राहत होते. ऐका हो सोनशिखर, आई किती प्रेम करते हे उदाहरण आज घरी घेऊन जा. 2 मिनिटाचं उदाहरण आहे. ऐका ऐका ऐका, राहू द्या. बस बस खाली बस 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 शांत बस. आई किती आपल्या लेकरावर प्रेम करते. गरीब कुटुंब होतं, दोघं नवरा बायको, चांगला संसार चालू होता. पण अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेले, पोटी संतती होत नाही. ती माय रोज एका मंदिरात जायची, देवा श्री जन्म दिला असणारे माझी कुस पवित्र होऊ दे, नाही एक मुलगा दे. देवाने तिचं गाराणं ऐकलं. लग्न झाल्यावर 12 वर्षांनी एक पोरग झालं. पण पोरग जन्माला आलं 2 वर्षांनी पोराचा बाप वारला. तेव्हापासून आईने ठरवलं मला लेकरासाठी जगायचंय. मुलगा वाढत होता. ती माय 200 रुपये रोजाने दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची. माझ्या लेकराला मला शिकवायचंय. जे दिवस माझ्यावर आलेत ते माझ्या लेकराच्या वाट्याला यायला नको. जो संघर्ष माझ्या वाट्याला आलाय तो दुसऱ्याच्या वाट्याला यायला नको, म्हणून रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची, राब राब रापायची. मुलगा अनेक परीक्षा पास झाला, 10वी 12वी, आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि चांगल्या मार्काने इंजिनिअरिंगला पास झाला. एवढंच नाही, सरकारी इंजिनियर झाला. अरे 200 रुपये रोजाने दुसऱ्याच्या शेतात जाणारी माय, तिचा मुलगा 1 लाख रुपये पगार घेऊ लागला. आनंद झाला आईला, माझ्या कष्टाचं चीज झालं. आणखी 2 वर्षांनी त्याचीच मैत्रीण, ती इंजिनियर होती, कॉलेजची मैत्रीण, आपल्या मुलाचा विवाह त्या मुलीशी झाला. मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर. ऐका, मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर. चांगला संसार होता सुरू. 5-6 वर्षांनी नातवंड सुद्धा झाली, 2 गोंडस नातू झाले. त्या माईला बरं वाटलं, माझा संसार सुखाचा झाला. पोराला चांगली नोकरी लागली. सुनबाई पैसे कमवते, तिलाही नोकरी आहे. नातवंड सोन्यासारखे. आता फक्त आनंदाचे दिवस भोगायचे होते. पण काय सांगू, नियती कोणाला सोडत नाही, कर्म कोणाला सोडत नाही. काय झालं असेल, तिचा पूर्व कर्माचा दोष असेल. तिला एक रोग झाला, तिला TB नावाचा रोग झाला. त्यावेळी TB रोगावर औषधं नव्हती. माणूस खोकायचा आणि मरून जायचा. अनेक दवाखाने केले पण तो काय रोग बरा व्हाय नाही. तिचा खोकला वाढत होता. ती सुशिक्षित सुनबाई रोज कामावरून घरी यायची ना आपल्या मालकाला सांगायची, मालक मी रोज कामाला जाते, घरी आल्यावर तुमच्या आईचा खोकला ऐकू का? मालक चला ना आपण वेगळं राहू. त्या मुलाने सांगायचं, ए वेडे, तू जीवनातली कोणतीही गोष्ट माग, तुझ्या पायापाशी मी आणून देईल. फक्त एवढी गोष्ट मागू नको. सांगतायत माझे शेजारचे, मी जन्माला आलो आणि 2 वर्षांनी माझा बाप वारला. तेव्हापासून माझ्या माईने मला तळाताच्या पोडासारखं जपलंय. एवढी गोष्ट मागू नको, आमच्या माई लेकरांना वेगळं करू नको. काही दिवस गेले, रोज ती खोकत होती माय, तिचं खोकणं वाढत होतं. ती सुनबाई यायची, मालक चला ना वेगळं राहू. पण तो मुलगा सांगायचा, नको ग आम्हाला वेगळं करू. एक दिवस भांडणं विकोपाला गेली. मुलींनी सांगितलं, मालक एक तर या घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई राहील. बॅग भरली मुलीने. मुलगी जायला निघाली. डोळ्यामध्ये पाणी आलं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्याच्या. अरे ती जर गेली तर या पोरांचं कसं होईल? पळत पळत मागे गेला. ए नको जाऊस, मी सकाळी माझ्या आईची सोय लावतो. ती परत आली. मुलगी, रात्र संपली, सकाळ झाली. मुलगा आईपाशी गेला. ए आई, तीर्थयात्रा करायचंय तुला? हा बाळा, कधी मरेल सांगता येत नाही. थकले रे रोगाला, नेशील तीर्थयात्रेला? चल आई, आजच नेतो तुला तीर्थयात्रेला. आईला गाडीमध्ये बसवलं. निघाली गाडी. ऐका सोनशिखर, पण गाडी तीर्थयात्रेच्या दिशेने नव्हती चालली. गाडी जंगलाच्या दिशेने चालली होती. जंगलाच्या बाहेर आल्यावर गाडी थांबली. जंगलापाशी गेल्यावर गाडी थांबली आणि थांबल्यानंतर मुलगा पुढे चाललाय, आई मागं चालली. मुलगा पुढे चाललाय, आई मागं चालली. ऐका. घनदाट जंगल होतं, दोन्ही बाजूनी घनदाट जंगलाची झाडी. आईने काय करायचं, झाडाचा पाला तोडायचा, रस्त्यात टाकायचा. आईने झाडाचा पाला तोडायचा आणि तो रस्त्यात टाकायचा.
जंगलाच्या मध्यभागी आल्यावर एका झाडाखाली आईला बसवलं. आई बस इथं, पाणी घेऊन येतो. मुलगा वळाला, 20 पावलं चालला. तेवढ्यात माईने हाक दिली, ए लेकरा थांब, पाणी आणायला नाही चाललास? माझ्या खोकल्याचा त्रास होतोय म्हणून मला जंगलात सोडायला आला होतास ना? असलं हे जंगल आहे, इथं हिंस्र पशु आहेत, मला खाणारे. पण मरायच्या आधी शेवटची इच्छा, त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते लेकरा, तुझा जन्म झाला आणि 2 वर्षांनी तुझा बाप वारला. तेव्हापासून फक्त तुझ्या सुखासाठी जगायचं ठरवलं. ए पोरा, आता एक शेवटची इच्छा आहे रे, पूर्ण कर. इथं मरायला सोडलंस ना मलाही नाही जगायचं. फक्त एकदा वळून पहा, एकदा डोळे भरून तुला पाहते. त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुझ्या सुखाशिवाय कधी कसलाच विचार केला नाही. एकदा तुला डोळे भरून पाहते, पुन्हा डोळे उघडणार नाही. येईल कोणता तरी हिंस्र पशु, तो मला खाईल. फक्त वाट पाहिल रे मृत्यूची. एकदा वळून पाहना. मुलाने वळून पाहिलं. पोरा नको अश्रू काढूस, जा घरी, सुनबाई कडक आहे माझी, पण भांडू नको, चांगला संसार कर. माझ्या नातवंडांना सांभाळ. आजी कुठं गेले तर सांग तीर्थयात्रेला गेली, नाही परत येणार म्हणून सांग. आणि जाता जाता एक आई म्हणून आयुष्यभर तुझं हितच पाहिलं ना, आताही तुझं चांगलं व्हावं म्हणून एक विचार सांगते. मला माहीत होतं तू जंगलात सोडायला आलाय म्हणून. मी घनदाट जंगल आहे, तू रस्ता चुकायला नको म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूचा झाडाचा पाला तोडलाय आणि तो रस्त्यात टाकलाय. का टाकलाय माहितीये का? मला इथं सोडल्यानंतर तू तुझ्या गाडीपर्यंत सुखरूप जावा, रस्ता तुझा चुकू नये म्हणून तो पाला टाकलाय. या मायवर एक उपकार कर, जाताना त्या पाल्यावरूनच चालत जा. जर पाल्यावरून चालत नाही गेलास तर रस्ता चुकशील आणि हिंस्र पशु तुला खातील. अरे मला खाणार आहेत, पण माझ्या लेकराच्या केसालाही धक्का लागाय नको. मी मेले तरी चालेल, पण माझं पोरग जगलं पाहिजे. त्याला काय व्हायला नको, त्याला काय व्हायला नको. मरायला सोडलं होतं आईला, तरी त्या आईचं लेकराविषयी अंतकरण पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व येस आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिला जन्म दिलाय मुलाला सगळा भार सहन करते, सगळा भार. संत म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तसाच माझा भार त्या संतांवर आहे. अभंगाचं शेवटचं जन्म. तू ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. वा वा किसन महाराज, गोड गोड.
आज या सगळ्याच मुलांना धन्यवाद. आपल्या आईसाठी एवढा मोठा सोहळा केलात. आईच्या आत्म्याला समाधान होत असेल. सगळीच मुलं ही त्र्यंबक सकाळी गीते, पंढरीनाथ सकाळी गीते, सोपान सकाळी गीते, चांगदेव सकाळी गीते, लीलाबाई, मुक्ताबाई, नाराबाई, मंदाई, नंदाई, सगळ्या मुली, सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आईच्या आत्म्याला समाधान वाटेल असं कार्य आपण केलंय. वेळ खूप झालाय. मी पुण्याच्या जवळ कात्रजपासून 20 किलोमीटर एक अनाथ आश्रम चालवतो. तिथं आईवडील नसलेली मुलं सांभाळतो. जर या परिसरामध्ये आईवडील नसलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळील. अशी 72 मुलं आज आपल्या आश्रमामध्ये आहेत ज्यांचे आईवडील वारलेले आहेत. अशी मुलं असतील तर पाठवा. खूप छोटी छोटी मुलं आहेत. आईवडील वारलेली मुलं घेतो, त्यांना शिकवतो, रोज कीर्तन प्रवचन करतो आणि त्यातून मिळालेल्या पैशावर या मुलांना मी सांभाळत असतो. रोज कीर्तन करतो, त्यातल्या मानधनातून किंवा कीर्तनाला गेल्यावर कोणी देणगी दिली त्याच्यातून तो आश्रम चालतो. खूप छोटी छोटी मुलं आहे. तेव्हा काही एक मुलगा आलंय, आज रविवार येते, बरोबर आले. इकडे रे, तू कुठला आहे? नातूर. करमत का? करमत. किती दिवस राहणार माझ्यापाशी? कायमचं. अशी 72 मुलं आहेत. यूट्यूबला माऊली अनाथ आश्रम किंवा इंस्टाग्रामला प्रेम मूर्ती नवनाथ महाराज लिमन हे टाकलं की आमची सगळी मुलं तुम्हाला दिसतील. आमचा आश्रम दिसेल. प्रेम मूर्ती नवनाथ महाराज लिमन असं इंस्टाग्रामला आहे. महाराष्ट्र सरकारनेही माझा सन्मान केला. आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नामदेव शास्त्री सानप मठाधिपती भगवानगड यांच्या हस्ते पुरस्कार मुंबईला झाला. टी व्हीला बातम्या होत्या. अशी मुलं सांभाळतो म्हणून लक्ष राहू द्या. कसला स्वार्थ नाही. उलट मी विचार केला, एवढी मुलं झाले तर माझ्या आश्रयाने आलेत आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या पोरांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये विचार केला की आपण लग्न करायचं नाही. संकल्प केला, लग्न न करता
संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन मी अनाथ मुलांसाठी समर्पित केलं आहे. रोज कीर्तन प्रवचन करतो. 80 जणांचं आमचं कुटुंब आहे, स्टाफ वगैरे धरून. कीर्तनाच्या मानधनातून किंवा कोणी देणगी दिली तर त्याच्यातून तो आश्रम चालतो. लक्ष राहू द्या. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या परिवाराने विचार केला, नाव त्र्यंबकच ना, चांगदेवरावजी मला नेहमी फोन करायचे. माझे आईवडील पुण्यवान होते आणि कीर्तनकारही असा निवडायचा, महिनाभर शोधत होते की कोणत्या कीर्तनकाराचं कीर्तन ठेवायचं. आणि मनामध्ये विचार आणला, कीर्तनही चांगलं करतात आणि आपले 2 रुपये त्या अनाथ बाळांसाठी जातील. म्हणून त्यांनी निर्णय केला की याच महाराजांचं कीर्तन ठेवायचं. आणि 2 महिन्यापासून माझ्या संपर्कामध्ये होते. खूप मनापासून धन्यवाद. चांगदेव सकाहारी गीते, मनापासून धन्यवाद. एक गोड गाव सोनोशी, सोन्यासारखंच गाव, गावही सोनोशी नावे आणि सोन्यासारखं गाव, सोन्यासारखी माणसं तुमच्यामुळं आज मला भेटली. शेवेला पूर्णविराम. लक्ष राहू द्या. एवढंच सांगतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले